धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाळला. विघ्नहर्ता कॉलनीत कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ. याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून विघ्नहर्ता कॉलनी व परिसरात रस्ते नसल्याने या ठिकाणी नागरिकांचे पावसाळ्यात हातोनात हाल होत होते. पाणी घरात शिरत होते. सदर बाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नागरिकांनी आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या कानावर टाकली. त्यांच्याकडे तक्रार केली. या संदर्भात विधानसभेत निवडणुकीत धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी सदर कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण करू असं आश्वासित केले होते. तर धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाडून या ठिकाणी आज या विघ्नहर्ता कॉलनी परिसरात काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या प्रसंगी या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर, अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, माजी नगरसेविका भारतीताई माडी आदी सर्व स्थानिक नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आज रोजी विघ्नहर्ता कॉलनीतील रस्त्याला मागच्या इलेक्शनच्या आधी आपले धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल इथे जेव्हा पाणी यायचं अक्षरशः लोकांच्या घरात एवढं पाणी घुसायचं, बादलीने पाणी बाहेर फेकायला लागायचं, अशी परिस्थिती या कॉलनीची होती. मग इथे अनुपभैयाचे त्याच्यानंतर आयुक्त मॅडम आपले गल्लीतले लोक सगळ्यांनी भैयांना सांगितलं. तेव्हा भैया स्वतः इथे आले आणि परिस्थिती बघितली. मग त्याच्यानंतर भैया साहेबांनी कॉलनीमध्ये आश्वासन दिलं होतं की रस्ता निकाल करून देतो असं. मग त्याची पूर्तता आज भैया साहेबांनी करून दिलेली आहे आणि आज या रस्त्याला कामाला सुरुवात होत आहे. तर सर्व लोक आनंदी आहेत आणि सर्व लोकांनी असंच भैयांच्या पाठीशी व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी ग्वाही देतो. हा रस्ता 19 लाखाचा आहे. महाजन काकांच्या घरापासून तर भाऊसार काकांच्या घरापर्यंत आहे. त्याच्यानंतर आज आमचे जिल्हाध्यक्ष आहेत डॅशिंग असे, त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे. तर तुम्ही सगळे इथं उपस्थित झाले त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. आज जमलेले सगळे नेते मंडळी यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. कारण की मागील वर्षापासून खूप दिवसापासून अशी अडचण होती आमच्या की घरांमध्ये पाण्याची